सामना सुरू होतोय. पहिला चेंडू उंची जास्त लांबी कमी. जयदास माळी येतोय चेंडूच्या खाली आणि इथे मिळतील 2 धावा. दोनने धावसंख्येला मात्र इथे सुरुवात झालेली आहे. ते मात्र अपील उचलून धरले आणि फलंदाज बाद उमेश. करकोराचा उमेश आणि देखील मी स्वतः बाद आहे असे दाखवून दिले. चांगली खेळत होते उमेश. सर्फ लावून तू 40 पाहिजे ना. अरे तुझा ना राईट ला अरविंद जा रे. अरे 45 ला पाठव. 45 अरविंद राईट सांगील का तो जे नाही. एक बाद 2. किशोर जात आहेत. निश्चितच आपण इथं बघितलं तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक पोषक हवा इथे सुरू आहे. मात्र डाकुरी हाताच्या फलंदाजासाठी इथं पाचारण केलेलं आहे. रमेश पाटील साहेब विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत कोपरचे. ते देखील आपल्या लाडक्या संघाच्या बरोबर आज खंबीरपणे उभे आहेत. बघूया किशोर. अतिशय चांगला चेंडू होता. ऑफसाइड डिझाईनला येतोय. कमलाकर माली चेंडूला उचलतोय फेकतोय. 2 धावा पूर्ण केले आहेत त्या किशोर या फलंदाजानं. 2 धावसंख्या वाढून झाली ती 1 बाद 4. 1 बाद 4 धावा. पाहूया कुठला संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचतोय. इथे मात्र अजून एक फलंदाज बाद. किशोर बाद होतोय. आहे 2 बाद 4 धावा. वीर तानाजी दापोडे संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. चालू सामन्यातून जो संघ विजय होईल तो होली चषक 2021च्या मेगा फायनलमध्ये वीर तानाजी दापोडे संघाबरोबर फायनल खेळण्यासाठी सज्ज होईल. सुधीर मनोहर पाटील यांच्यासाठी चेंडूला खोदून काढले. जयदास याच्यावरून खराब क्षेत्ररक्षण. काऊ कॉर्नरवर जयदास माली होते. 2 धावा आलेले आहेत. 2ने धावसंख्या वाढून झाली होती 6. 2 बाद 6 मनोहर पाटील आहेत. बाद झालेले फलंदाज किशोर आणि उमेश. सुधीर पुन्हा एकदा एक मोठा फटका. झेल घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. रोहित पाटील पाहूया तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि ते फलंदाज बाद होत आहेत मनोहर. तीन बाद 8 धावा. 8 धावा झालेत. 7 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. निश्चितच पहिल्या ओव्हरमध्ये 3 गडी बाद आणि 8 या धावसंख्येवर वेताल कोपर संघ
वेताल कोपर संघानं या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत केली होती. ग्रुप ए मधून तिन्ही साखळी सामने जिंकून हा संघ अव्वल राहिला होता. सुनील माली होतोय. संदीप मालियाला आपण पाहतो इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये. 7 चेंडू 8 धावा आलेल्या आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू होतोय. गोलंदाज सुनील, समोर फलंदाज आहे अनिल. अतिशय चांगला चेंडू कुठेतरी शरीरावर आदळतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. चांगली सुरुवात करतोय सुनील. वेलकम राकेश माली, आपलं सरचे स्वागत आहे. आपण यायचं राकेश समोरच्या कक्षामध्ये. विकेट घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. बॅकवर्ड शॉर्ट लेग वरून चेंडू उचलला होता सुनील यांनी. स्ट्राईक रोटेट केली होती अनिल. या खेळाडूंनी धावसंख्या 1 ने वाढून झालेली होती 9 धावा. वेलकम राकेश, आमच्या मानकुलेगावचा बुलंद आवाज आणि एकविरा संघाचे खेळाडू राकेश, आपण यायचंय. नऊ धावा स्कोर बरोबरती. दुसरा षटकाचा खेळ सुरू आहे आणि 2 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. पाहूया गोलंदाज तयार सुनील. रोहित पाटील यांचा आगला वेगळा प्रयत्न होता चेंडू खेळण्यासाठी. पायांची हालचाल पाहायला मिळाली. जागेवरूनच सिप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एक निर्धाव चेंडू. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. रोहित संघाचे संघनायक आहेत आणि सलग 2 चेंडू निर्धाव त्यांनी खेळून काढलेले आहेत, सलामीला गेलेले आहेत. आता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला आहे. तानाजी माली चेंडूच्या समोर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी सुरेख पैकी धावे ती फक्त आणि फक्त 1. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 10. शेवटचा चेंडू आहे. सुनील यांनी चांगलं षटक हाताळलेलं आहे. 10 धावा. इथे मात्र चांगला फटका. चेंडू 6 धावांसाठी षटकार. सोळा धावा झालेत. अतिशय चांगली गोलंदाजी. 11 चेंडू मध्ये 10 धावा होते आणि दुसऱ्या षटकात एक शेवटच्या चेंडूवर अनिल यांनी षटकार मारून आपली धावसंख्या नेऊन ठेवली होती 16 या आकड्यावर. सोळा धावा झाल्यात. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया रोहित पाटील स्ट्राईक वर असतील आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते अनिल. उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गाचं मी शाब्दिक सुमनानी सरचे स्वागत करतोय. होली चषक 2021 राहुल आउटसाइड लेग स्टंप. पहिला चेंडू वाईट येतोय. धावसंख्या पोहोचते 17 या आकड्यावर. शेवटचं षटक हे मार्गस्थ आहे.
3 षटकांचा सामना आहे. गोलंदाज तयार. राहुल फुलटॉस डिलिव्हरी ऑन साइडला चेंडू होतो कार्पेटच्या साऱ्याने. कमलाकर माली चेंडूच्या समोर. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज धावचीत बाद रहित. एकोणवीस धावा. 17+2. शेखर फलंदाजीसाठी जातात. विताल कोपर संघाचे शेखर, अनिल, उमेश, अरविंद यांनी या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडलेली आहे. निश्चितच चांगली कामगिरी. गोलंदाजी तर खूप छान झाली होती. एकोणवीस धावा झाल्या आहेत. अजून एक 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 19 धावा इन बोर्ड. राहुल मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये लोमेंट्स लाईन वर चेंडू लँड होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अनिल धावचीत बाद. निश्चित पाहायला मिळाली नव्हती आणि परिणाम स्वरूप आपण बघितला अनिल हा धावाच्या स्वरूपात बाद झालेला आहे. धावसंख्या 20. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. 20 धावा. पाहूया शेखर. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 20 धावा आहेत इन बोर्ड. वेताल कोपर आणि गुरुदत्त मानकोली सेमीफायनलचा सामना आहे. फायनल मध्ये वीर तानाजी दापोडे संघ पोहोचलेला आहे आणि या सामन्यातून जो संघ विजय होईल तो संघ वीर तानाजी दापोडे या संघाबरोबर मेगा फिनाले सामना खेळण्यासाठी सज्ज होईल. चार चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. राहुल माली आणि शेलुमत्ता वर्ल्ड या संघाबरोबर चांगली गोलंदाजी हाताळली होती. गेम थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. बघा वेळ कमी घ्या. आडव्या बॅटनं फटका केले. पाहूया डीप मिड विकेट सीमारेषेच्या वरून चेंडू 4 धावांसाठी चौकार. चोवीस धावसंख्या. अजूनही या ओव्हर मधले 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 24 धावसंख्या आपण पाहतोय. वेताल कोपर संघाच्या फलकावर. राहुल फुलटॉस चेंडू होता. हवा त्याचा समाचार मात्र घेता आलेला नाहीये. दुसरी धाव घेण्यासाठी फलंदाज
केशव पाटील डेंजर एंडला आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. धावसंख्या झाली ती 26 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 धावा 3 षटकांचा सामना आहे आणि शेवटचं षटक हे मार्गस्थ आहे. गुरुदत्त मानकुली संघाकडून राहुल या गोलंदाजाकडून ऑन द राईस फटका केलेत. अवा तसा समाचार घेता आलेला नाही, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाही. पाहूया आउट थ्रो झालेला आहे. 3 धावा आलेल्या आहेत या चेंडूवर. 3 धावा. धावसंख्या झाली होती 29. शेवटचा चेंडू शेष आहे. 29 धावा विठ्ठल कोपार संघाच्या फलकावर आपण पाहतोय. 29 5 बाद 29. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी राहुल आपल्या बॉलिंग मार्कवर. फलंदाज केशव पाटील आणि इथे दांडी गोल. अजून एक फलंदाज इथे बाद होतो विठ्ठल कोपर संघाचा. 29 वर धावा. 10च्या सरसरीने 30 धावा जमवायचे आहेत गुरुदत्त मानकुली संघाला अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी. 29 धावसंख्येवर विठ्ठल कोपर संघ थांबलेला आहे. चला आपण सामन्याला लगेच सुरुवात करा मित्रांनो, कारण की अजूनही एक मेगा फिनाले सामना खेळवायचा आहे. तर सलामी जोडी रुपचंद माली आणि दयानंद माली. 18 चेंडू 30 धावा. बघूया अंतिम सामना खेळण्यासाठी कुठला संघ हे इथून पुढे जातोय. वीर तानाजी दापोडे हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. होली चषक 2021
गोलंदाज अरविंद वेताल कोपर संघाकडून पहिलं षटक हाताळण्यासाठी अरविंद यानं पाचारण केले. 18 चेंडू 30 धावा. 10च्या सरासरीनं या धावा बनवायच्या आहेत मेगा फिनालेमध्ये जाण्यासाठी. गुरुदत्त मानकुली संघाला तर या उलट 18 चेंडूमध्ये 30 धावा वाचवायच्या आहेत ते वेताल कोपर या संघाला. पहिला चेंडू घेऊन मार्गस्थ होतील गोलंदाज अरविंद. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. इष्टरक्षक रोहित इस्टन पासून दूर. शॉट तडमॅनला मनोहर पाटील. इष्टा कव्हरवर एक क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये नंदू पाटील. उमेश नंदू पाटील चेंडूला उचलतील फेकतील. धावसंख्या झाली ती 2 ने गुरुदत्त मानकुली संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश झालेला आहे. फटका खेळले लॉंग ऑफ आणि इथे चौकार. निश्चित होता चेंडू हातामध्ये घेतला होता मात्र सीमारेषा ओलांडते नंदू पाटील. प्यार करने सहा धावा पहिले 2 चेंडूवर रूपचंद माली यांच्या बॅटमधून आलेले आहेत. गोलंदाज तयार अरविंद. ओव्हर द विकेट पाहूया. इष्टरक्षक रोहित चेंडूवर ठेवतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज धावचित बाद. बाद झाले रूपचंद माली. कमलाकर जातोय फलंदाजीसाठी. गोलंदाज अरविंद आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. कमलाकर याच्यासाठी पुढील चेंडू. याला फुट चेंडू पाहूया. एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव देखील पूर्ण. दयानंद माली यांची चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने वाढून झाली होती 9 धावा. 10च्या सरासरीने 30 धावा जमवायच्या आहेत 3 षटकामध्ये. गुरुदत्त मानकुली संघाला अंतिम फायनल मध्ये जाण्यासाठी. 4 चेंडू मध्ये 9 धावा. ते मात्र चेंडूला सोडून दिलेल्या टेकच्या अंदाजाने लाईन ओळखली होती कमलाकर यांनी. आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते ती 1/10. 1/10 धावा इनबोर्ड. ते मात्र यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू जातोय. पाहूया लॉंग स्टॉप चेंडू. शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट दरम्यानच्या मधून 4 धावांसाठी चौकार. चौदा या आकड्यावर धावसंख्या पोहोचली. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. चौदा धावा. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज अरविंद.
आपल्या बॉलिंग मार्कवर तयार. एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते 2 धावा आणि या चेंडूवर थ्रो. चेंडू जातोय शिमरशे बाहेर. षटकार. या चेंडूवर 6 धावा आणि पहा किती आनंदाचं वातावरण. केलेल्या कक्षामध्ये धावा झाल्यात 20 आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 10 धावा दूर आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 12. क्या बात आहे. बारा चेंडू आणि 10 धावांची गरज. दहा धावांची आवश्यकता. गोलंदाज येते अनिल आणि निश्चितच विजयाचे दार मात्र इथं खोललेले आहेत. विजयाची चाहूल ही लागलेली गुरुदत्त मानकुली संघाला, कारण की 9 विकेट आहेत. 10 धावा बनवायचे आहेत आणि 12 चेंडू शिल्लक आहेत. अनिल सांघिक दुसरे षटक घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर फलंदाज आहेत दयानंद माली. चला वेल कमी घ्या विठ्ठल कोपर संघ, कारण की अजून आपल्याला एक मेगा फिनाले सामना खेळवायचा आहे. बारा चेंडू 10 धावांची आवश्यकता. होली चषक 2021 अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचलेली आहे. ब्लाइंड स्टॉप खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटचा संपर्क हवा तसा झालेला नाही. लेगबाजच्या स्वरूपात एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 21 वर. 11 चेंडू 9 धावांची आवश्यकता. चेंडूला छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव येईल कमलाकर याला. धावसंख्या झाली ती 22. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. 9 चेंडू 8 धावा. शपल क्रॉस चेंडू जातोय बॅकवर्ड शॉर्ट लेगला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते रोहित यांनी मात्र फलंदाजाला संधी दिलेली आहे. 2 धावा आणलेत. 2 धावसंख्या वाढून झाली ती 24. 6 धावा अजूनही दूर आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. 8 चेंडू 6 धावा.
8 चेंडू आणि फायनलमध्ये पोहोचण्यासाठी 6 धावेची गरज गुरुदत्त मानकुली संघाला. अनिल ते दांडी गुल एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. यॉर्कर लाईनचा चेंडू होता आणि ते मात्र दांडी गुल केलेले लिस्ट्रिक वाकवलेले ते दयानंदची गोलंदाज अनिल यांनी. मित्रांनो क्रिकेटमध्ये तुम्हाला चुकीला माफी नाहीये. एक एक धाव ही फार महत्वाची असते क्रिकेटमध्ये. सात चेंडू आणि 6 धावांची गरज. संदीप फलंदाजीसाठी गेले. अनिल हलक्या हाताने चेंडूला दिशा दिलेली आहे. गेले आणि कव्हर विजन मधून चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. धावसंख्या झाली ती 26. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. 7-4. बघा थोड्याशा चुकांमुळे निश्चितच वेताल कोपर संघ विचार करत असेल की ते चुका झालेल्या आहेत, त्या चुका मात्र आपल्याला सुधारायला लागतील. कारण की एक ओव्हरच्या 6 धावा आल्या होत्या. नंदू पाटील यांच्याकडून चूक पाहायला मिळाली. त्याच्याकडून देखील 2 धावा वाचवता आला असते, मात्र चेंडू गॅदर करून सीमारेषेच्या बाहेर गेले. त्या 2 धावा एक्स्ट्रा आल्या. 7 चेंडू आणि 4 धावा फायनल मध्ये जाण्यासाठी दूर आहे. सहा चेंडू आणि 4 धावा दूर. गोलंदाज येतो शेखर. होली चषक 2021 सेमीफायनलचा सामना मित्रांनो आपण पाहतात. वेताल कोपर आणि गुरुदत्त मानकोली. वेताल कोपर संघाने साखळी सामन्यामध्ये सलग 3 सामन्यावर 3 विजय मिळवले होते, मात्र त्यानंतर संघ कुठेतरी पराभवाच्या कायेत आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 4 धावा. गोलंदाज शेखर, फलंदाज कमलाकर. पहिला चेंडू बॅटवर घेतलेले नंदू पाटील जेवण चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढून झाले ती 28. विजयासाठी 5 चेंडू आणि 2 धावा दूर. पाच चेंडू 2 धावा. अतिशय चांगला आपण फटका बघितला आणि इथे स्कोर लेवल आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. 4 चेंडू आणि 1 धाव विजयापासून दूर आहे तो गुरुदत्त मानकोली संघ. निश्चितचा वीर तानाजी दापोडे आणि मेगा फिनाले सामना खेळण्यासाठी 1 पाऊल दूर आहे तो गुरुदत्त मानकोली संघ. पाहूया 4 चेंडू आणि 1 धाव ची आवश्यकता आहे फायनल मध्ये जाण्यासाठी. गोलंदाज तयार शेखर आणि हलक्या हाताने ही विजयी धाव पूर्ण करतोय संदीप माली. अभिनंदन गुरुदत्त मानकोली. हार्ड लक वेताल कोपर.
तर आपण पुढील मेगा फिनाले सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. वेलकम दिनेश पाटील, माजी ग्रामपंचायत